जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 72वा दिवस 13 मार्च 2026 शुक्रवार। सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेली आहे। चला तर मग या फलश्रुतीचे आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपल्याला सांगावयाचे आहे की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये म्हणजे आचरणामध्ये वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके संशयाचे अनेक धागेदोरे संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ
जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. ही होती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती. आता आपण ग्रंथाच्या पुढील वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील चौथ्या समासाचे, ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन केले. आज पुढील ओव्यांचे म्हणजे ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 54 या ओव्यांचे आज आपण त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन करू. ओवी क्रमांक 54 ही चौथ्या समासातील शेवटची ओवी असल्यामुळे आपण 54 ओवीपर्यंत आज वाचन करणार आहोत. चला तर मग आजच्या वाचनास आपण सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून चौथी ओळ 40 या अंकानंतर म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन या शब्दांनी 41व्या ओवीची सुरुवात होत आहे. तेथूनच आपण आजच्या वाचनाची सुरुवात करूया. म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन, जे माये बापाचे भजन करीती न करीती मन, निष्ठुर जीवलगांसी संगती स्त्री बाळकाची आहे साठी जन्माची, परी माये बापे कैची मिळतील पुढे. ऐसे पूर्वी होते ऐकिले, परी ते समयी नाही कळले, मन हे बुडवून गेले रती सुखाचे डोही. हे सखी वाटती परी पिसुने, मिळाली वैभवा कारणे, रीते जाता लाजिरवाणी अत्यंत वाटे. आता भलतैसे करावे, परी द्रव्य मिळवून न्यावे, रीते जाता स्वभावे दुःख आहे. ऐसी वेवर्धना करी दुःख वाटले अंतरी, चिंतेची ये महापुरी बुडवून गेला. ऐसा हा देह आपुला असताच पराधीन केला, ईश्वरी कान कोंडा झाला कुटुंब काबाडी. या एका कामासाठी जन्म गेला आटाटी, वय वेचल्या सेवटी एकलेची जावे. ऐसा मनी प्रस्तावला क्षणी एक उदास झाला, सवेची प्राणी जळंबला माया जाळे. कन्या पुत्रे आठवली मनीहुनी क्षिती वाटली, म्हणे लेकुरे अंतरली माझी मज. मागील दुःख आठवले जे जे होते प्राप्त झाले, मग रुदन आरंभिले दीर्घ स्वरे. अरुण्य रुदन करिता कोणी नाही बुजाविता, मग होय विचारिता आपुले मनी. आता कासया रडावे प्राप्त होते ते भोगावे, ऐसे बोलो निया जीवे धारिष्ट केले. ऐसा दुःखे दगदगला मग विदेशा प्रती गेला, पुढे प्रसंग वर्तला तो सावध ऐका. इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे, सगुण परीक्षा नाम समास चतुर्थ. जय जय रघुवीर समर्थ. इथे समास चौथा समाप्त होत आहे. आता ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 54 या ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 6वी ओळ 41 अंकानंतर म्हणून जे प्रपंची लोक या शब्दांनी सुरुवात होते, तेथूनच आजच्या मराठीतील भाषांतरातील वाचनास आपण सुरुवात करूया. म्हणून जे प्रपंची लोक आई बापांची सेवा चाकरी करीतात व जीवलगाशी निष्ठुरपणे वागत नाही, तेच धन्य. स्त्री बालकांची संगती जन्मभर लागलीच आहे, पण आई बाप पुन्हा कोठून मिळतील हे सारे पूर्वी ऐकले होते, पण त्यावेळी ते उमजले नाही. तेव्हा मन रतिसुखाच्या विषय सुखाच्या डोहात बुडून गेले होते. मन
रतिसुखाच्या डबक्यात बुडून मी आंधळा झालो. ही बायका पोरे सख्खी जिवलग वाटतात, परंतु वैभवाच्या लालचीने जमलेली ही सारी ठग लबाड दिसूने होत. त्यांच्याकडे रिकाम्या हाताने जायला अतिशय लाज वाटते. आता वाटेल ते हाल सोसून वा नीच कामे करून पैका मिळवूनच परत घरी जावे हे बरे. रिकामे गेलो तर लोकांत फजिती होऊन दुःखाला ते कारण होईल. अशी विवंचना करता करता त्याला फार दुःख झाले व तो अतिशय चिंताग्रस्त झाला. चिंतेच्या महापुरात बुडून गेला. असा हा नरदेह आपला स्वतंत्र असता तो त्याने पराधीन केला. देवाशी विमुख होऊन कुटुंबासाठी वाटेल ते काबाड कष्ट करायला तयार झाला. कुटुंबाचा ताबेदार झाला. या एका कामामुळे सगळा जन्म ओढात आणि कष्टात आटाटीत गेला आणि आयुष्य संपल्यावर शेवटी जीवाला एकटेच जावे लागणार. अशा प्रकारे पश्चाताप होऊन क्षणभर तो प्राणी उदास झाला. पण लगेच पुन्हा मायाजाळात गुरफटला गेला. मुलामुलीची आठवण होऊन मनास दुःख झाले आणि माझीच लेकरे मला अंतरली हो असे म्हणू लागला. पूर्वी जी जी दुःखे भोगावी लागली त्या सगळ्यांची आठवण झाली. मग मोठा गळा काढून रडावयास सुरुवात केली. परंतु अरण्यात रडून आकांत केला तरी समजूत घालण्यास कोण येणार. पुन्हा आपल्याच मनाशी विचार करू लागला. आता रडून काय उपयोग, प्रारब्धात असेल ते भोगावे असा मनाशी विचार करून जीवाचा धडा केला. असा दुःखाने गांजून गेला. पुढे परदेशाला जाता झाला. दुःखाने दगदगलेल्या त्या जीवाचे परदेशात पुढे काय झाले, नंतर काय काय पुढे घडले ते पुढील समासात सावधपणे पहा. इति श्री दशक 3 समास 4. इथे तिसऱ्या दशकातील चौथा समास समाप्त होत आहे. पुढील समासाचे वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद, खूप खूप आभार. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.